नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसलंच पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग राखलंच पाहिजे, बाहेर जाताना मास्क लावलाच पाहिजे, अर्थात घरात राहणं महत्त्वाचं आहे. अगदीच वेळ पडली, महत्त्वाचं असेल तरच सध्या बाहेर पडा, पण हसत राहा, कारण घेऊन आलो तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मंडळी, लगेचच सुरुवात करूया आजच्या भागाला. मंडळी, माणसाच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा क्षण म्हणजेच त्याचं लग्न. आणि लग्न म्हटलं की धमाल आलीच. हो, पण आता ही धमाल करणं थोडंसं अवघड आहे, कारण आत्ताच्या काळामध्ये लग्न काही नियमांमध्ये आपल्याला करावं लागतं. पण पूर्वीच्या लग्नातली धमाल आठवून सुद्धा आपल्याला गंमत येते. जाऊयात अशाच एका पूर्वीच्या लग्नात जिथे घडतीये एक धमाल. तर मंडळी, आता आपण जाणार आहोत एका लग्नामध्ये. आता लग्न म्हटल्यानंतर तर बँड बाजा, वरात आली, वऱ्हाडी मंडळी आले, नवरा नवरी आले, धमाल आली, आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जेवण आलं. जेवणाची पंगत बसते आणि मग जेवणाच्या पंक्तीमध्ये धमाल गप्पा होतात. फक्त गप्पाच नाहीत तर उणीधुणी सुद्धा काढली जातात. तर अशाच एक आजीबाई बसलेल्या आहेत नवरदेवाच्या शेजारी जेवायला. आता बघूयात त्या जेवण करतायत की लावा लाव्या. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत रोहित चव्हाण, उमेश जगताप, स्नेहल शिदम आणि कुशल बद्रिके आणि आणखीन बरेच. व्याही बुवानी सगळी तयारी एकदम मस्त केली. हा मग काय तर पप्पाय मम्मी, खरंच की लय भारी, एक नंबर आहे सगळं. आपल्या पोरांना नशीब काढलं. खरंच वय नाही, सगळी सोय चांगली केली त्यांनी, पण तुम्ही डायरेक्ट असा निर्णय घेऊ नका. काय लग्न आहे ना, संध्याकाळी आहे ना, बघू ना दिवसभर काय काय सोय ठेवतात. आता देवाच्या कृपेने सगळं चांगलंच होणार आहे म्हणा. पण कसं आहे माहित आहे का, तुझ्या समोर असं चमड्याच्या पायगाड्या जरी घातल्या ना तरी तुला प्रॉब्लेम. सकाळपासून किती चांगलं चाललंय. मग पप्पाय, अहो जरा विचार करा की आपण आजपर्यंत घरात नाश्त्याला काय खाल्लंय. लईत लई चहा मध्ये फव भिजवून खातो आपण. तिथं तर 12 प्रकाराची नाश्त्या. हे एक उपाशी जन्माला आले घरात आपल्या. तू जरा नीट राहा, लायकीपेक्षा ना जास्तच करतात आपल्यासाठी ते. तुम्ही तुमच्या लायकीचं बघा, माझं माहेर चांगलं तालेवर आहे. 2 किळे ना 20 जण असं कट 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 करून खाते. बोला, तू माझ्या माहेरच्यालाच बोला. तरी म्हटलं अजून माझ्या माहेरच्यांबद्दल कसं नाही बोलले तुम्ही? कुणी काढला विषय? तूच काढलाच नाही विषय. आता हळू बोला जरा, 4 चौघ बघतायत लग्नात. तूच काढलाच विषय. हळू बोला. मला काय तुम्ही भांडू नका की मम्मी पप्पा. काय चाललंय तुमचं? तुमचं इथं पोरगा नवरदेव झालाय आणि तुम्ही खुशाल भांडताय. दादा ऐका ना, मी काय म्हणते, हे तुम्ही असे फिल्मी गाणे कशाला गाता? काहीतरी पारंपरिक वगैरे म्हणा ना, गावचं लग्न आहे आपल्या. ओय म्हातारे, मग तू गात का? भयो, मी गाव म्हणताय, लोक गाव नाही गात. तुम्ही एवढी रिक्वेस्ट करताय म्हणलं कसं नाही, कसं पारंपरिक गाणं झालं पाहिजे नाही का, म्हणून म्हणलं. बाकी काय ना. घे का दादा साथ द्या. ओहो आली आली लग्जरी उभी राहिली मांडवादारी, मांडवाला शोभ किती. आली बेंजोवाले, आओ बेंजोवाले, तुम्ही बेंजोवाले, बेंजो जोराने पिंट्या अनाउन्समेंट करा. अनाउन्समेंट. तू कोण आहे बे? एवढा वाकलाय म्हणजे मुलीचा बापच असणार. दमलेल्या बाबाची या कहाणी तुला ना 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 ना. आटपाट नगरात गर्दी होती भारी, जेवायला आला आहे कोणीतरी भिकारी. नगरात गर्दी होती भारी, जेवायला आला आहे एक भिकारी. भिकारी कुठं? बाप आहे मी मुलीचा. सॉरी मी पैसे देणार आहे तुला. काका अनाउन्समेंट काय करायची? पाहुण्या मंडळीच म्हणा, जेवणाची सगळी तयारी झाली, जेवायला बसून घ्या सगळ्यांनी. अरे पण मी अनाउन्समेंट वाला नाही, मी सिंगर आहे ना मी. अरे पण पैसे मी देणार आहे ना. बघतो काहीतरी बघतो. करा अनाउन्समेंट कर तेवढी. अनाउन्समेंट थांब. अरे आपले थोडा आर्टिस्ट आहे. बाबू इकडे 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 पटकन.
जेवायची तयारी झालेली आहे पटकन अनाउन्समेंट करून टाका. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. पाहुणे मंडळी जेवायला जायचं इको 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 हल 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 हल. पाहुणे मंडळी इकडे लक्ष द्या. जा 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 पलीकडे पाच 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 जेवणाची सोय केलेली आहे. सगळ्या पाहुणे मंडळींनी जेवल्याशिवाय कुणी जाऊ नये हे अशी मालकाची नम्र विनंती आहे. दादा ते कुठं जेवायला जायचं अजय काय काय जेवायची सोय ती काय तिकडे केली आहे. इकडे चला पायथन काढ घे सगळी. पोराचं काय कौतुकच नाही. असं कसं नाही म्हणता चांगलं केलंय बघितलंय, दिसतंय मला. बस. अगं बाई. बाई म्हणा की गाणी बिनी म्हणा की. केवढं बाई ते ऊन डाचायला लागलं नसतं. लाई लाई होते अंगाची. मला तर बाई ऊन सहनच होत नाही. हो ना? मी जातच नाही बाई उन्हात. किती टॅन होतंय बघा ना. आपला ना हाच प्रॉब्लेम आहे. नाही तर काय. आपली सॉफ्ट स्किन आहे ना, होय. लगेच एकदम टॅन बिन होते. तेच तर. काय ग? कोण म्हणायचं तुम्ही? अहो मी नवऱ्या मुलाची आई आहे आणि हे बाबा आहेत. काय सांगता बाबा, तुम्हाला भेटून म्हणजे ना आनंद झाला दादा. बाप रे बाप. बसा बसा असं दे. अरे पोरा, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. काय तरी तुमचं. बाबा बसा बसा, तुम्ही बसा. आणि नवरा मुलगा कुठं आहे? तो काय तिथं आहे? तेव्हा नवरा मुलगा आहे? मग त्याला काय केळीचा खांब म्हणून उभा केलाय का तिथं? नाही नाही तसं नव, पण एकदम माईक हातात घेऊन अनाउन्समेंटला नवरा मुलाला उभं केलं म्हणजे कसं बरं नाही वाटत ना. 4 पैक खर्च केले असते तर एखादा अँकर यायला किती वेळ लागतो. नवऱ्या मुलाला म्हणजे आज कसा त्याचा मानाचा दिवस आहे ना, म्हणून आपलं म्हणलं मी. बाकी पक्या ए पक्या इथं ये. 4 चौघात असं ओरडू नका. मी घेऊन येते पोराला. हा इथं कशाला गेला तू? ए पक्या, ए चल बाळा चल. अरे मी नाही पक्या जा ना तिकडं. याचं लगीन आहे काय ग? सोन्यासारखं पोरग ग बाई. कडा कडा बोट मोडली ग. नजर लागलीच होती त्याला. ससूलच आहे ते. कस सश्यासारखं चुंचणीत पोरग ग. आजी आजी नाही, तुम्ही कोण म्हणायच्या? अयो माझी ओळख करू नाही दिली का मी? नाही ना. माफ करा हा. माफ सॉरी हा. म्हणजे मी ना मुलीच्या आत्याची सासू. अगं बाई, हो का? हा, पिंपळगावकडे असते मी. अय्या. बोलतो का? नाही बुद्रुक. बरं, या ना तुम्ही, बसा ना जेवायला. अयो तुमच्या बरोबर नाही. कसं आमची कशी मुलीची बाजू पडते ना, वर पक्षाबरोबर बसणं शोभत नाही. आणि कसं पहिल्या पंक्तीला पाहुण्यासारखं कसं बसायचं आपण. अहो आजकाल कोण पाळतंय मावशी? या बसा बसा. या तुम्ही. बसा. खरं हा, सांगते. या, या. आई ग काय प्रोग्रेसिव्ह फॅमिली मिळाली ग आमच्या पोरीला. तुम्हाला सांगते बसा, बसा. पोरी सोनं झालं सोनं. तुमच्या घरात पोरगी पडली ना. अरे वाढायला एक मिनिट मीच घेऊन येते. तुम्ही बसा की. मी आहे की नवरदेव आहे मी. बसा तुम्ही निवांत. मी सांगतो वाढायला. वाढपी कुठं आहे ती? ए वाढपी, तोंडाकडे काय बघत बसलाय? वाढ की आता पटापटा. रांधतो ना, काय दम आहे का नाही का? बाका सुरू काय ठेवाय नाही आणलं आम्ही. सांभाळलं काय? वाढायला आणलंय. खायला खायला बसल्या खादाड कधी न मिळाला सारखं खा. काय खा खा खा. अरे चिडतोय कशाला? तू नवरदेव आहे मी. नाही नाही त्याच्यात त्याची काय चूक नाही. नाही जा बाळा जा. हे बघ कसं आहे बाळा, त्याची काय चूक नाही. ते मुलीकडच्यांनीच त्याला सांगितलं असणार. नवरदेव आहेत ना, त्यांच्याकडच्या माणसांबरोबर हिडीस पिडीस वागायचं एकदम. म्हणजे कसं त्यांचा अपमान होतो, मग ते कमी जेवतात. असं असतं यांचं. हो, बघा बघा काय बोलतोय त्या. काय बरं? नाही 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 अगं ते नीट आहे की त्यांचं. सांगितलं असल असं म्हणले आजी. सांगितलं असं नाही म्हणल्या. किती ग पॉझिटिव्ह ते ससुल माझं ग. पोरगी चांगल्या घरात पडली. सुख सुख ग पोरीच्या नशिबात सुख. नाही पण घर चांगलं आहे हा पोरीचं. हे सगळी माणसं चांगली. फक्त एक आई सोडली ना तर सगळं बाई चांगलं आहे. आईचं काय? बाई आईचं बोलले का मी? हा.
माझा हे मेलीचं असंच आहे. माझ्या ना तोंडात काय राहत नाही, म्हणजे सत्य पटकन तोंडातनं बाहेर पडतं पाहिजे. राहू द्या, काय नाही, आपण कशाला बोला. अहो नाही सांगा ना तुम्ही आईचं काय. अहो काय सांगू तुम्हाला आता, तुम्हाला म्हणून सांगते, एक नंबर डॅमेज बाई. काय सांग एवढा पैशाचा मास करती, एवढा पैशाचा मास करती. अहो त्या पैशाचा मास करती ना, म्हणूनच तुमच्यासारख्या गरीब माणसांकडे पोरगी दिली त्यांनी. बाई. मला सांगा, तुम्ही गरीब आहे की नाही? हा. तुमच्या थोबडावरनच कळतंय मला. गरीब माणसं अशी असतात ना, साधी बुळी, म्हणून तर गरीबाकडे पोरगी दिली. म्हणजे कसं, आयुष्यभर मास दाखवायला मोकळ्या. असं कसं मास दाखवतील, मी पण खमकी आहे. ग बाई, तू खमकीच राहा ग. हा, तू खमकी असशील तर सगळे ठीक होईल. ए पापड वाढ की पटापटा. पोरी, मला पण वाट. हा हिला पण द्या. हा, तू खमकी राहा. हा, आपण ताटमानानं जगायचं. अय, मला 2 पुऱ्या द्या हो. जे ताटात दिलं ना ते पहिलं खा. तरी खा नाही मिळालं का तुला? ए, वरडतो कशाला? तो म्हणतोय तो दे ना 2 पुऱ्या. मग काय, ठीक आहे, खा खा सगळे खा. बाई, ॲटिट्यूड बघितला का? पोराला 2 पुऱ्या काय अपुऱ्या पडल्या. ते असं वागतात काय? बघा की तर. बाबू, आता मी तरी काय बोलू? हे बोलण्यासारखं आहे का? मी माझी पडली बाई मुलीची बाजू. हे म्हणजे आपलेच दात आणि आपलेच ओठ आणि आपलीच माणसं आ? अशी वागतात. चालतंय काय? हा, नाही कसं आता कार्य म्हणलं ना की थोडं 19-20 होतच असतं ना. पण काय म्हणा, जेवण चांगलंय. काय ग बाई, आलं. मुलाचा बाप एकदम मुलावरच गेलाय म्हणायचा. भोळ ग भोळ, एकदम 2 घास गिळायला दिले की झालं आपलं. काय झालं? काय झालं म्हणजे, आता हे उन्हातानाचे दिवस आहेत, आपण हे जेवणार, पचायला नको, मठ्ठा नको का जेवणार? आज जागा मट्टा कशाला पाहिजे सांग बरं. बाहेर कोल्ड ड्रिंकची सोय केली आहे त्यांनी. त्या कोल्ड ड्रिंकला थुकीची तरी चव असते का तुझ्या? चव नालं, कोण पिणार आहे ते कोल्ड ड्रिंक? ह्यांची ना पॉलिसी असते. काय करतात, हे एकतर भातामध्ये सोडा घालतात, नाहीतर मग सोड्यावाला कुठलं तरी कोल्ड ड्रिंक बिल्ड्रिंक प्यायला देतात. आणि मग काय होतंय, नवऱ्याकडच्या माणसाची सगळ्यांची पोटं भरतात आणि मग ते कमी कमी जेवतात असे. शेंगट मेले, मी ओळखते ना यांना. मला नको कोल्ड्रिंक, मला मट्टाच पाहिजे बाई. असं तू खमकीरा. हा मग तुम्ही मुलीच्या बापाला बोलवून घ्या, सांगा मट्टाच पाहिजे म्हणून. हा, मग ए, आम्हाला मट्टा पाहिजे बरं का. कशाला ओरडत तर? कसला मठ्ठा कसला काय? आणि तू थांबा जरा. बाई आला मोठा. हा, मट्टा घेऊन येतोय ना, म्हणून म्हणलं मला जरा 4-5 ग्लास दे बाई मट्टा. 4-5 ग्लास काय आंघोळ बिंगोळ करायचं आहे आजी? नाही तसं नवर बाळा, कसं आता दात खिळखिळे झाले ना या वयात, काही चावता येत नाही मला. आजी, मग मी तुला चावून देऊ का? बारीक बारीक करून देतो, मग गिळ नुसतंय तू. अगे माझं ससलं ग. कसं आहे बाळा, आता दात खिळखिळे झाले, कर्वे डॉक्टर आहेत म्हणून चाललंय कसं बसत, थोडकं मोडकं खात, पण प्यायला जमतं. तुम्हाला प्यायला कधी बी बसव. दूध, लिंबू सरबत असं वगैरे कधी पण ते चालतं. त्याच्यावर पोट भरते आपलं. ए बाळा, देतोयस ना मठ्ठा? आला दे. आणा ना. आणा आणा. मठ्ठावाले कधी चल. नाही वाटतं खायला. बघितला का? नाही पण असं पाहिजे की नाही, म्हणजे मट्टा मागितला मट्टा आला. आला. चांगली माणसं वाटतात मला. श्रीमंतीचा माज म्हणतात ह्याला. हे बघ ना, हे मठ्ठ्याचं पाकिट दिलंय. अरे एखाद्या मुलीचा बाप कसा असतो मला सांगा. स्वतः एवढी टाकी घेईल, त्याच्यामध्ये मठ्ठा बनवेल, बुंदी घालेल, कोथिंबीर कापून टाकेल, स्वतःच घुसळेल. ते नाही, पाकिट टाकली की झाली आपली तुमच्या पुढं. काय तुमची इज्जत राहिली 4 चौघात? जाऊ दे, मी बाई कशा, मला बाई नाही अहो, नका असं नका. नाही. पैशाचा माज ग, सगळा पैशाचा माज. यांचा सगळ्या पैशाचा माझच उतरवते आता. मम्मी काय बोलतेस? काय माझ उतरवते लावले ग. नाहीतर काय, एवढं चांगलं स्थळ मिळालंय, पोरगी शिकले, सवरलेले, नोकरीला लागले, आणि आपलं पोरग काय करते माहिती आहे ना? पप्पा उगत मला नाव ठेवू नका, काय करत नाही म्हणू नका बरं का. मला मी तुम्हाला माहित नाही, मी 12 व्हॉट्सअप ग्रुपचा ऍडमिन आहे, माहित आहे का? किती?
12 यो मग मला घे ना एखाद्या ग्रुप मध्ये. ग्रुपचा ऍडमिन आहे नुसता. कर्तृत्व बघा ह्यांचं काय आहे ते. ह्याचा सासरा ह्याला किराणा मालाचं दुकान टाकून देणार आहे, सगळा किराणा भरून देणार आहे. काय उपकार करतो का काय? त्याची पोरगी उजवायची म्हणल्यावर त्याला एवढं करणं भागच आहे. भागच आहे म्हणजे म्हणजे कसं आता आता बघा तुमचा पोरगा बघा कसा दिसतो, म्हणजे एकदम राजबिंडा. हा हो. आहे की नाही? हा. मग ह्याच्या बरोबर त्या पोरीचं लगीन लावायचं म्हणजे नाही नाही आजी, ती माझी होणारी बायको आहे की नाही, लय भारी आहे, लय सुंदर आहे दिसायला, एक नंबरच खतरनाकच. रा ससूला ग लाजला. तुला आवडली नव? बस कसं आहे, शेवटी संसार तुम्हाला करायचा आहे, आम्ही काय बाबा पापड खाऊन मोकळे होणार. ए बाळा पापड वाढ रे, पापड वाढ. आणि हे बघ पुरी, मला पण द्यावायच. हिला आधी द्या. ऐक ना, मला ना या म्हातारीचा काहीतरी गुळच वाटतोय. आपल्या पोराला राजबिंडा म्हणते. एक वेळ राजगुंडा म्हणली असते चालला असता. राजगुंडा म्हणली असती तरी खपला असतो, पण राजबिंडा. तुम्ही जरा गप्प बसा. राजबिंडाच येतो माझ्यावर गेलाय. बाई ग हे काय काय झालं? ताटात कच्चा भात. बाई ग पोराचे आई बाप गरीब गरीब म्हणून काय गरीबाला काय काय वाटेल ते वाढणार का काय? ही बाई काय इज्जत राहिली? काय अपमान करायला बसवलंय का इथं आपल्याला? हा, ताटात भात कच्चा. अगं नाही मम्मी, भात कच्चा नाही काय, ते आजीच्या दाताखाली तो जिरा आला असेल. हा, आता तू मला भात आणि जिरा यातलं फरक सांग पोरा. हा? अरे आयुष्य गेलं लोखंडाचे चणे खात माझं. अहो, मसाला जिरा भात सांगतोय आहे. हा, मसाले भात कुणाला सांगतोस तू? हा? अरे सगळं एकत्र केलंय आणि एकत्र शिजवलंय. शेंगट माणसं मेली. नाही तरी मी ह्यांना ना सांगत होते की मसाले भात नकोच, साधा वरण भात करा म्हणून. मग? आता लग्न कार्य म्हणजे वरण भाताशिवाय शोभा आहे का आहे त्याला? का तिथं थोडं श्रीखंड पाहिजे, वरण भात असं ते सगळं पाहिजे. हे काय म्हणले मला, तिकडची माणसं चांगली हुशार आहेत, ते करतील ते बरोबर. नाही नाही हुशारच आहेत ही माणसं बाई. म्हणजे काय हुशार नाही तर काय म्हणायचं, स्वस्तात कटवलं तुम्हाला. म्हणजे आता हा हॉल एवढ्या लांब घ्यायची गरज काय होती? काय गरज होती? नाही. म्हणजे काय, तू एवढ्या लांब लग्न आहे म्हणल्यावर अर्धी माणसं तिकडेच गळली, अर्धी माणसं आलीच नाहीत, झाले यांचे पैसे वाचले. हो बाई खरंय. अहो माझा सक्का भाऊ नाही आला लग्नाला, माहितीये, लांब हॉल म्हणून. अगं मग काय त्याच्या दारात जाऊन लग्न करायचं होतं का? बोला तुम्ही ना, मलाच बोला. तुम्ही वा पैशासाठी मिंदे, मी नाही होणार. खमकी आहे मी. हा बाई खमकी राग बाई, तू खमकी राग. अहो ही खमकी आहे ना म्हणून तुमचा संसार नीट झाला, नाही तर लोकांनी तुम्हाला विकून खाल्लं असतं, विकून. बघितलं, एवढ्याशा वेळात या बाईला कळले माझं महत्व, पण तुम्हाला नाही कळले. असू द्या असू द्या. अगं सांगा तुम्ही, कसं संसार कसं तू संसार केलास ग? खरंच कसा संसार केलास पोरी? माझं मला माहिती आहे कसं करते मी सगळं. राहणं कठीण आहे माणसं बरोबर. हो ग पोरी, हो. नको ग रडू पोरी. पोरी नको रडू, दिलं या मोठे घरा. पोरी नको रडू, दिलं या मोठे घरा. पोरी नको रडू. ओ त्यांना बुंदी वाडा, त्यांना बुंदी वाडा. घ्या घ्या, बस बस, जेवून घ्या, तुम्ही जेवून घ्या, जेवून घ्या, घ्या बस. टाक ना जरा जास्त. आणि हेच मी म्हणा, गाणे तेवढे बंद करा, परत म्हणू नका. आणि तुम्ही मध्ये मध्ये जेवत पण जावा की. आपल्या स्किटचा विषय जेवणावर आहे, बरोबर जेवणाचा मुद्दा राहतोय बाजूला, दुसराच चालू होतंय तुमचं. मला नाही जेवायचं. बघा वरमाईच म्हणते जेवणार नाही. अजय, पहिल्यांदा तू जेवण जा इथनं. ए बाळा जरा बुंदी वाढ रे. हे बघ पोरी, मला पण देवायचं. पण बाकी सगळं चांगलं आहे. मला बाकी सगळी व्यवस्था छान आहे. तेवढं हॉल थोडा छोटा घेतला, बाकी मस्त केलं सगळं. हॉलचं काय? केवढा छोटा हॉल आहे बाई. नाही हो आजी, चांगला मोठा हॉल आहे की, चांगला एसी हॉल आहे. आणि ही बघा की बाहेर मांडव पण टाकलाय मोठाच्या मोठा. हा, एसी हॉल तुमच्यासाठी आहे का? एसी हॉल त्यांच्या माणसांसाठी आहे, त्यांची पाहुणी मंडळी आहेत. तुमची सगळी पाहुणी मंडळी इथं बाहेर मंडपच बसली. बाई उकाडा केवढा आहे, साधा पंखा पण नाही लावला त्यांनी.
नाही नाही पंखा आहे की. हा या पंख्याने काय होतंय? कूलरचा पंखा आहे का? कूलर पाहिजे, थंड पाहिजे. केवढं उकडायला लागलं बाई. इज्जत आहे की नाही? काय म्हणतील 4 चौघ माणसं तुम्हाला? ओ पाहुण्यांमध्ये काय इज्जत राहिली आता आपली? अगं तू गप्प जरा. त्या बोलताय ते खरं आहे का खोटं हे तरी बघ आधी. बाई म्हणजे आता मी खोटं बोलती? अहो, नाही मी मला काय मिळणार आहे मला सांगा ना. मला काय मिळणार आहे? हा मी खोटं बोलते. हा स्वस्तातला हॉल नाही तर काय म्हणायचं? तिथं बाहेर गटार तुंबलंय, त्याच्यात तुमची 4 वराडी माणसं पडली. मी कशाला बोलते बाई? काय ते त्यांच्या कर्माने पडले, पिऊन टाईट होते ते. ते पिऊन टाईट होते आणि घोडा पडला तो पण पिऊन टाईट होता. घोडा पडला म्हणजे मग आता संध्याकाळीला वरात? अगं संध्याकाळी वरातीचं सोड, विचार कर वरातीत झालं असतं तर काय झालं असतं. ये सांगते तुला, दाखवते गटार. इकडे ये, इकडे दाखवते. हे गटार, हा हे तुंबलेलं हिथं गटार आहे. समजा तुझा पोरगा पोरी हिथनं असा घोड्यावर बसून आला असता, हिथं अशी वरात असती. डोकं फिरलं या बैस, डोकं फिरलं या, डोकं फिरलं या बैस, डोकं फिरलं या, डोकं फिरलं या बैस, डोकं फिरलं या. हाताला 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 धरलं या म्हणते, धरलं या. हे वरात चालू असताना समजा घोड्याचा पाय या गटारीत पडला असता आणि घोडा पडला असता आणि घोड्यावर बसलेला नवरदेव म्हणजे तुमचा मुलगा, तो पडून त्याचं डोकं फुटून तो जागच्या जागी. अरे काय झालं रे पोरा? जिथं तुझी डोली उठायची होती तिथं तुला आज उठायला लागते रे बाबा. कसा ग पडून गेलास गटारा? हे उसवला गण गोत सार, आधार कुणाचा नाही. भुई परिजीना अंगार झाला जाळी. पळती जायला किरपेची ढाल घे, कच्चा प्राण जीवारात प्राण घे. करपल राण देवा जळल शिवार, तरी नाही धीर सांडला. खेळ मांडला, खेळ मांडला देवा, खेळ मांडला. मम्मी पप्पा नका रडू आता तुम्ही. आता गेलेला माणूस माघारी येणार आहे का सांगा बरं. पण मम्मी गेलाय कोण नेमकं? अरे तूच गेलाय. अरे ग बस का, मी गेलोय म्हणून रडता एवढं? मी जिवंत आहे की. मग आता जिवंत आहे पण हा नवऱ्या मुलाच्या जीवाबरोबरचा खेळ नाही का म्हणायचा? हे असं झालं असतं तर मग मी काय म्हणते, हा विषय जाऊ दे. आपण तुझ्या खोलीत जाऊन बोलू. चल. माझी खोली? मला नाही खोली. बाई वरमाईला खोलीच नाही का दिली? नाही, मी ते वराड्यासोबतच बसले. तरी मी मगाशी वराड बघायला म्हणून आलते इकडं, तर मला वाटलं कोण बाई बेंडवाल्याची बायको इथं बसली. म्हणून मी ओळखलं नाही वरमाई आहे म्हणून. अजय ए म्हैस कोणी आता वराडात सोडली? महेश नाही, तुला म्हणतोय मी. आता काय पण काय बोलायला लागलीस तू? बँडवाले कुठं बायका घेऊन येते तू? असू दे, ते राहू दे, पण तुला तुझ्या आईची अवस्था दिसत नाही रा? नाहीच कळणार त्याला माझी अवस्था. मग? त्याला किंमतच नाहीये ना माझी. हा. ते लग्न मोडलं असतं ना तर बरं झालं असतं असं वाटायला लागलं मला. काय पण कशाला बोलतेस ग तू? काय पण बोलते ती? बोलताना तुला दिसते तुला सगळं चांगलंच वाटेल र, कारण तुझ्या नजरेवर तिच्या रूपाचं झापड आलंय ना. तुझ्या रूपाचं तुम्ही त्यांना बुंदी वाढा जरा. तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन जेवा. तुमच्या जागेवर नाही नाही इथं थांबा.
इथं माझ्या इथंच बसा. अरे बसा कुठं तरी जेवा एकदाच. मावशे तू जरा गप बस ना, काय बोलू तू आता, गप बस. बाई मी बोलते म्हणून मग? हा म्हणजे मी बोलायची थांबली तर घडायचं थांबणार आहे, सगळं बंद होणार आहे. बाई मी नाहीच बोलत ना, मला काय घेणं देणं आहे, मला काय घेणं देणं आहे. आता मुलीच्या जातीला एखादी मैत्रीण नको का, पण आपण कशाला बोला. नाही तुम्ही बोला अहो, बोला पण बोला. नसली मैत्रीण तर चालतं की त्याला चालतंय ना, एखादी मैत्रीण नसली तरी चालतंय, पण बाई सगळे आजूबाजूला मित्रांचाच गराडा. त्यांच्यात उठती काय, बसती काय, हसती काय, खिदळती काय. बाईच्या जातीला शोभतं काय, बाईच्या जातीला शोभतंय बाई. शरम पण नाही वाटत. बोलणाऱ्याचं तोंड दिसतं, आपण नाहीच बोलत, कशाला बोलायचं. मी जाऊ दे ना. नाही तर सांगायचं काय नाही बोलत मी काय नाही बोलत, जाऊ दे ना बाबा. बोल ना मावशे, बोल आता. बोला. आता एका साध्या गोष्टीचा विचार करा. हा. त्यांची एवढी सुंदर मुलगी तुमच्या ह्या मुलाला त्यांनी का देव केली. राजबिंडा आहे ना. फोबाड फोडीन ना असं. राजबिंडा आरशात चेहरा बघितलास का कधी. मग त्यांनी त्यांची एवढी सुंदर पोरगी तुमच्या मुलाला का देव केली सांगा. का कुणाकडं सांगू नका. पोरगी 15 दिवस घरात नव्हती. पोरीच्या बापान आणि भावान तिला बंगालमधनं शोधून आणली. आम्ही जे तुम्हा शोधू जे तुम्हार, आम्ही जे तुम्हा. ओ थांबा जरा, ओ थांबा. बंगालमध्ये कशी पोचली सांगा. कशी. नेमकं काय सांग की लगीन माझं होणार आहे त्याच्यावर. सांगते ऐका. पोरगी एका बंगाली मिठाईवाल्या बरोबर पळून गेली होती. 15 दिवस नव्हती इकडं, पण आपण कशाला बोलणारीचं तोंड दिसतं. बाई जाऊ दे ना, तुमचा पोरगा तुम्ही बोला बघा काय. बापरे. नाही तरीच म्हणलं रुकवाती मध्ये बंगाली मिठाई कशी. मला बाई खायला नाही मिळाली. अहो तुम्ही थांबा जरा. हे लग्न मोडलं. बोलवा त्या पोरीच्या बापाला, सांगा लग्न मोडलं. मग मोडलं. बंगाला पोरगी पळून गेली ती, मग मी नाही लगीन करणार तिच्यावर. बोलवा तुम्ही. लगीन मोडलं. सुरवसे, ओ सुरवसे तुम्ही या इकडं. या पाहुणं काय झालं पाहुणं. हे लग्न मोडलं. असं नका करू पाहुणं. अहो आमचं काय चुकलं असल, काय पाहुणचारात कमी बिमी पडला असेल तर माफ करा, पण असं लग्न मोडू नका पाहुणं. तुमची मुलगी ही अशी आहे हे तुम्ही आधी का नाही सांगितलं आम्हाला. काय झालं सासूबाई, मी काय केलं. तू त्या बंगाल्या सोबत पळून गेली होतीस ना. कोण बंगाली, कोणी सांगितलं तुम्हाला. रुकवातीत ती मिठाई ठेवली ना बंगाली, तो बंगाली. कुणी सांगितलं म्हणे. कुणी सांगितलं म्हणजे तुझ्या आत्याच्या सासूनच सांगितले. यांनी सांगितले ही बाई होती म्हणून. बाई खरं. एक मिनिट. एक तर मला आत्या नाहीये, आणि 1 मिनिट, कोण आहात तुम्ही. गुमनाम है कोई. वत्सलाबाई हिंगमिरे मी. अहो पण आजी तुम्ही नेमकं कुणाकडनं आला इथं लग्नात. हे सोनावण्यांचंच लगीन आहे ना. हो नाही आजी, सोनवण्यांचं लग्न पलीकडच्या कार्यालयात आहे. म्हणजे आजी मगापासून तुम्ही आम्हाला सोनवण्याचं सांगत होता वय. मला वाटलं आमचंच सांगताय. नाही जरा गैरसमज झाला बरं का. पाहुणं गैरसमज झालं, चुकलं. माफ करा आम्हाला. तुम्ही जा तयारीला लागा. चांगली तयारी करा बरं का. मावशी त्या सोनवण्याचा मंडप आहे ना तिकडे आहे. जातो. माफी मागते तुमची अहो, पदर अहो, पसरते. कशाला? नाही अहो, चूक झाली माझ्याकडनं. पुरी तू खमकी होतीस म्हणून ग.
अहो, राहू दे. सॉरी सॉरी काय नाही. येते हा तुमच्या पोराला आशीर्वाद माझे. ही साडी कुठनं घेतलीस पुरी? हीच ना हा? अहो पोरीकडच्यांनी दिली 15,000ची आहे म्हण. काय सांगते मला 15,000ची साडी? हा? अगं 450ची साडी आहे. आमच्या इथल्या नगरसेवकानं मतदानाच्या वेळेला वाटली होती. काय बाई काय? मला 450ची साडी घेतली आहे यांनी. आत्ताच्या आत्ता हे लग्न मोडलं. सांगा त्यांना. मोडलं, लगीन मोडलं. 450 तोबा तेरा जलवा तोबा तेरा प्यार तेरा इमोशनल अत्याचार तोबा तेरा जलवा तोबा तेरा प्यार तेरा इमोशनल अत्याचार. खतरनाक. चुकीला माफी नाही बाई. वाड्या खरंय मंडळी, जेव्हा आमचा पंच त्याचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो तेव्हाच हास्याची दाद मिळते. पण हा आवाज हा पंच तुमच्यापर्यंत पोहोचलाच नाही तर नाही, आमचा आवाज कोणी दाबू शकत नाही. पण ह्या माणसांनी माती खाल्ली तर ते शक्य आहे. पण हीच गोष्ट अशक्य ठरवत आपल्या डन डनाडन डन अंदाजात आमचा आवाज बुलंद करणाऱ्या आमच्या साऊंडमॅन म्हणजेच सहाय्यक साऊंड रेकॉर्डिस्ट सचिन जाधवला जिलेट गार्ड 3 कडून दिला जात आहे मानाचा सलाम. नवीन जिलेट गार्ड 3 3 ब्लेड सोबत, ज्याचा एक सुरक्षित स्ट्रोक आहे 3च्या बरोबरीचं आणि काम डन डनाडन डन. जिलेट गार्ड 3 एक ब्लेड टिकते 1 महिन्यापर्यंत. नाही बोल ना, आमचं चालू आहे. माईक ऑन करा ना प्लीज. आता तुला कळलं आम्हाला कसं होतं तू माईक ऑफ ठेवतोस तेव्हा? तर पुढच्या वेळेस माईक ऑन करणार ना नक्की? प्रॉमिस? ठीक आहे, आणणार आहे. तर मंडळी आता वेळ झालेली आहे आपल्या सेगमेंटकडे वळण्याची, ज्याचं नाव आहे चहा आणि बरंच काही. कालच्या या सेगमेंटमध्ये आपण कुशल बद्रिके यांना भेटलेलो आहोत. भरपूर धमाल सुरू आहे, पाहूयात याचा पुढचा भाग. तर तक्रार आणि बरंच काही मध्ये तुझं मनापासून स्वागत. काय तक्रार आहे? एवढा फसवतो ना, फसवतो? खूप फसवतो तो घरच्यांना. अच्छा. हा म्हणजे खूप आता कसा एनर्जेटिक असतो शूटिंग संपल्यावर सुद्धा, फुल चेअर असा, फुल गप्पा गाणी बिणी असं हे सगळं गाडीत आमच्या चालू असतं. हा हा. आणि एकदा तो उतरला, गाडी थांबवली, गाडी घराच्या खाली, तर तो पायऱ्यांवरून पण मस्त नाही 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 नाही, आता बेल वाजवायची आहे. अच्छा, घरी पोहोचला. तिकडे सगळं गलित गात्र आता एकदम. बेल वाजवे, टिंग टॉंग. आता माहितीये बायको उघडणार तेव्हा तिला वाटतं काय काम करून आलाय नवरा माझा, बाबा बाबा एवढा थकलाय की असा आणि मग असा बेडवर पडतो, शूज पायात सगळं. मग बिचारी ती येते, मग ते शूज काढते, सॉक्स काढते, मग त्याला व्यवस्थित तिथे झोपवते. मग एवढी नाटकं ना आता कळतील. ह्याच्यात मला एक प्रश्न नाही, पडलाय. आणि ह्याच्यात एक अजून एक म्हणजे ऍड मी करते. त्याचं असं म्हणणं आहे, आणि त्यांनी हे खूप जाहीरपणे सांगितलंय की आम्ही दौऱ्यांवरती असतो, शूटला उशीर होतो आणि खूप म्हणजे विअर्ड टायमिंगला आपण घरी जातो, तुला माहितीये. तर त्याचं असं म्हणणं असतं, आपण घराच्या किल्ल्या ठेवतो ना, नवऱ्याकडे एक, बायकोकडे एक, मुलांकडे एक, असं. तर आपण जितके वाजता जातो आपण स्वतः चावीने दरवाजा उघडतो आणि जातो. तर त्याचं असं म्हणणं असतं की मी कधीच चावी कॅरी करत नाही. बर. कारण माझं असं म्हणणं आहे की सुनैनानी मी जितके वाजता येईन तितके वाजता दरवाजा उघडावा. काय लेकिन उसमें रोमांस भी तो हो सकता ना. उसमें romance सर भी हो रात को 4 बजे क्या romance, सर? तिला ते पटत नाही. त्याचं कारण वेगळं. माझं म्हणणं असं आहे सर की माझ्याकडे खूप वर्ष घर नव्हतं सर, माझं स्वतःचं. खरं सांगतो तुम्हाला, माझं स्वतःचं घर नव्हतं आणि मला
नालायकांनो, अरे घर नव्हतं तर बायकोला कशाला वॉचमन? ह्याला या गोष्टीला इमोशनल अँगल देण्याची काहीही तसूभरही गरज नाही असं ही मला वाटतं. धुळफेक आहे, ही धुळफेक आहे. मला असं वाटतं सर की हे माझं घर आहे, आपलं घर आहे की नाही. तर मी जितक्या वाजता घरी जाईन तर मी एखाद्या अननोन आता आपण हॉटेलमध्ये जातो, रूम उघडतो, आपण आपले जातो, सगळं आपलं आपण करतो. पण घरात आणि हॉटेलमध्ये फरक आहे की नाही. घरात आपली माणसं असतात ना. जर का सुनैना लेट येणार असेल तर मी सुद्धा तिच्यासाठी हेच करतो. मी जागतो. भाऊ नाही म्हणतोय. भाऊ तुम्ही हे भाऊ सुनैनाला हाताने नाही विचारा फोन म्हणतोय. करून. तुम्ही हे सुनैनाला विचारू ती शकता. आता हाच म्हणेल ना, ती कशाला अरे नाही तर माझा मुद्दा एवढा की आपण घरी जातो हे एक फिलिंग वेगळं आहे. तर घरी गेल्यानंतर घरातल्या माणसांनी बाबा आपल्याला वेलकम कर. पण वेलकमची काय वेळ असेल की नाही? 3, 3:30. 2:30, 3, 3:30, 4, 5 वाजता कसलं आलंय वेलकम? हे सगळं माझं बरं चाललंय सर. हे लोक उगाच ते करतायत. नाही, मला तुम्हाला दोघांना असं वाटतं, मला काय वाटतं माहिती, मला असं वाटतं की त्याची इच्छा असेल की दिवसभर तो अनेक लोकांना भेटतो, बोलतो, अनेक वेगवेगळ्या लोकांना रोज इंटरॅक्ट करतो. पण घरी जेव्हा तो पोचतो आणि दरवाजा उघडतो तेव्हा पहिलं आपलं एक हक्काचं माणूस समोर दिसावं आणि एक क्लोजर मिळावा त्या दिवसाला, एक कल्मिनेशन मिळावं त्या दिवसाला, असं त्याला वाटत असणार, असं मला मनापासून वाटतं. आणि असं जर वाटत असेल सर, असंच वाटतं सर. आणि नसेल वाटत तरी आता हो म्हण, कारण मी फिरवलाय मुद्दा. थँक्यू सर. हे तुम्ही एकदम विचित्र केलाय इंटरव्ह्यू यार. अरे आम्ही गंमत करतोय मित्रा, भाऊ काय का आम्ही सगळे गंमत करतोय. आणि ऐक मी ना तिच्या सर खूप प्रेमात आहे. माझं खूप प्रेम आहे तिच्यावर. त्याच्यासाठी ती उघडत असेल दार, मी दार उघडायची, काय प्रॉब्लेम आहे? काय फालतूगिरी आहे यार. ऑन अ व्हेरी सिरियस नोट, मी खरोखर म्हणजे कुशल आणि सुनैनाचं जे रिलेशन आहे, मी खरोखर गेली 6 वर्ष त्याला आय एम अ विटनेस, मी बघते ते. आणि त्याचं खरोखर तिच्यावरती प्रचंड प्रेम आहे. म्हणजे मलाही नवरा आहे आणि इतरही माझे मित्रमैत्रिणी आहेत ज्यांना नवरे आहेत आणि बायका आहेत. पण आय हॅव नॉट सीन समबडी की आपण कुठेतरी गेलोय आणि द फर्स्ट थिंग की आपण एअरपोर्टवरती उतरल्यावरती कुठल्याही नवीन ठिकाणी पोचल्यावरती सगळ्यात आधी माझ्या डोक्यात काय येतं की चला इथनं तर बघून घेऊया, मला शॉपिंगला कुठे जायला मिळणार आहे, मला कुठे फिरायला मिळणार आहे. सो इट्स ऑलवेज अबाउट मी, की मला काय मिळणार आहे आणि दिसणार आहे. कुशलच्या बाबतीत इट्स अदर वे राऊंड. कुठेही आम्ही जेव्हा लँड होतो किंवा उतरतो तेव्हा द फर्स्ट थिंग दॅट कम्स टू म्हणजे इधर से मी सुनैना के लिए क्या लेके जाऊ यार. सो म्हणजे इट्स व्हेरी रेअर. म्हणजे आजकालच्या ह्याच्यामध्ये की कामात सगळ्यात आधी हा थॉट येणं हे खूप रेअर आहे. अँड त्याचं खरोखरच खूप प्रेम आहे. खरंच प्रेम आहे सर. मला जगात असं कायम वाटतं की जगातली जी सुंदर वस्तू दिसेल ती मी सुनैनासाठी न्यावी, सुनैनासाठी करावं, असं मला खूप वाटतं. माझं खूप प्रेम आहे तिच्यावर. त्याचाच बदला म्हणून कदाचित ती रात्री दार उघडत असेल. आय डोंट डिनाय दॅट. आय कम्प्लिटली अग्री विथ यू. आय थिंक खूप सुंदर आहे. आणि हे दोघे तुझी गंमत करतात किंवा मस्करी करतात, पण तरी मुद्दे खरेच आहेत. पण मी तुला अत्यंत प्रांजलपणे सांगतो की या दोघांनी मला बॅकस्टेजला हे सांगितलं आणि बाकीच्या सगळ्यांनी सांगितलं, आणि मला हे आवर्जून इथे अधोरेखित करायचं की प्रत्येकाचं असं म्हणणं आहे की आमच्या सेटवर जर कोणाला काही मदत लागली तर जी पहिली 3 माणसं येतात की हा क्या चाहिए बोल ना क्या चाहिए, त्यातला एक कुशल बद्रिका असतो. त्याला जर कळलं की या माणसाला अमुक मदत पाहिजे तर तो तिथे जाणार, उभा राहणार, पण हा मैं करता हूं, चल आपण हे करते, चल आपण हे कर लेते. आणि त्याच्यात तो ओळख पाळख बघणार नाही किंवा त्याच्यात तो कम्फर्ट बघणार नाही, तो कम्फर्टेबल करतो सगळ्यांना. या कॉन्फिडन्सचा कधी कधी अतिरेक होतो. तर इंटरव्ह्यू संपवताना मला भाऊ आणि श्रेया दोघांना एक प्रश्न विचारतो शेवटचा, की तुमच्यासाठी किंवा तुम्ही पाहिलेला कुशल बद्रिके कसा आहे, असं जर मी तुम्हाला 2-2 मिनिटात विचारलं तर तुम्ही काय सांगाल? माझ्यासाठी कुशल एक चांगला मित्र, चांगला फॅमिली सांभाळणारा जसा माणूस असतो, नवरा असेल किंवा वडील असतील, आई असेल, तसा आहे तो. सगळ्यांवर तसंच प्रेम करतो तो. म्हणजे मुलगा असेल, बायको असेल, आई वडील कोणी भाऊ असेल, त्या सगळ्यांवर तो तितकाच प्रेम करतो जेवढं बाहेर पण मित्र भेटतात ना त्यांच्याशी करतो. श्रेया? आपल्या आयुष्यात अनेक रिलेशन असतात. माझ्यासाठी देवानी एक ऑल इन वन पॅकेज चूज केलंय आणि माझ्यासाठी तो सगळ्या रिलेशनशिपचं कॉम्बिनेशन आहे. कुशल, आई वीक पॉइंट ना? तर
काहीच नाही, मला काय सुचणार नाही खरं तर. पण मला आज ह्या मंचावर पुन्हा एकदा झी मराठीला थँक्यू म्हणायचं आहे की त्यांनी माझ्या आयुष्यात एवढा मोठा दिवस दाखवला ना. आमच्या आईंना बोलवून त्यांनी त्यांचा सत्कार केला. एका मुलाच्या आयुष्यात त्याच्यापेक्षा मोठा दिवस असूच शकत नाही की आज अभिमानाने त्याच्या आईला मला सर, माझं लहानपणापासून स्वप्न काय होतं माहिती, सगळ्यात मोठं स्वप्न, आमच्या घरी एक शिलाई मशीन होती. मी त्याच्यामध्ये पॅडलच्या मध्ये बसायचो आणि ती जी रिंग असायची ना, ती फिरवत मी विचार करायचो की एक दिवस माझी स्वतःची गाडी असेल. आम्ही चाळीतल्या घरी राहायचो सर. माझी स्वतःची गाडी असेल, माझे आई बाप मागे बसतील आणि मी ती चालवत असेल. आता माझे पप्पा नाही राहिले सर, गाडी खूप आली. माझी आई आहे. मला असं वाटतं माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस येऊन गेला सर, ज्या दिवशी रंगमंचावरती माझ्यामुळे माझ्या आईची मान उंचावली गेली. माझ्यासारखा मुलगा आयुष्यात काही करेल असं कधीच कुणाला वाटलं नव्हतं सर. पण सर, असा मी एक मुलगा आज त्याच्यामुळे त्याच्या घरच्यांना अभिमान वाटतो. आणि तो जो दिवस माझ्या आयुष्यात येऊन गेला, मी त्या दिवशी सुद्धा स्टेजवर असं म्हणालो की मी माझं अख्खं आयुष्य झी मराठीला द्यायला तयार आहे. तुम्ही माझ्या आयुष्यात जो दिवस दाखवलात मी ह्या जन्मात बघेन असं मला कधी वाटलं नव्हतं. थँक्यू सो मच सर. बहुत बड़ा दिन देख लिया, अभी मौत आ जाएगी ना, कोई प्रॉब्लेम नहीं है सर. मला असं वाटतं की ज्या कलाकारांनी महाराष्ट्रातच नाही तर जगभरातल्या मराठी माणसाला खळखळवून हसवलं, ज्या माणसावर जगभरातला मराठी रसिक प्रेक्षक वेड्यासारखं प्रेम करतो, ज्याची ओळख आपण म्हणताना असं म्हणतो की भाऊ कदम बरोबर असतो तो, पण जो नसला तर भाऊ कदम कदाचित राहणार नाही, असा अवलिया कलाकार कुशल बद्रिके. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे त्यासाठी. चहा आणि बरंच काही विथ स्वप्नील जोशी, जो तक्रार आणि बरंच काही होता राहिला, त्याच्यात तू आलास आणि आमच्याशी इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्यास त्याबद्दल चला हवा येऊ दे तर्फे आणि आपल्याच सगळ्या परिवारातर्फे तुझं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत कुशल बद्रिकेसाठी. मंडळी, मला तर तुम्हाला भेटून खूप मजा आली. अर्थातच तुम्हाला सुद्धा मजा आली असेल. अशी धमाल करण्यासाठी आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात. पण तोपर्यंत काळजी घ्या, सोशल डिस्टन्सिंग राखा, मास्क लावा. तुम्हाला हसवण्यासाठी पुढच्या आठवड्यात परत आम्ही येणार आहोत याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या.